नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. आजचा विषय म्हणजे थोडासा नाजूक आहे की ब्राह्मणांना घाबरलेले भास्कर जाधव. काही दिवसापासनं म्हणजे 2-3 दिवसापासनं भास्कर जाधवांचे काही क्लिप्स येत आहेत, काही त्यांचे व्हिडिओज आहेत की ज्याच्यात त्यांनी गुहागरच्या ब्राह्मणांना काय म्हणतात त्याला पाताळयंत्री म्हणले. ब्राह्मण समाज हा पाताळयंत्री आहे. ठीक आहे, ब्राह्मण समाज हा पाताळयंत्री आहे, पण ब्राह्मण समाज हा 3-3.5% आहे. मग या 3-3.5% ब्राह्मण समाजाला एवढं घाबरायचं कारण काय? त्याच्यासाठी अगदी मुंबईमध्ये बैठक घेऊन हे कोण कुणबी समाजाचं काय अमुक तमुक ते 90 साली कोण आमदार निवडून आले त्यांनी काढलेली पुस्तिका हे. मग त्या 90 साली काढलेली पुस्तिका तर भास्कर जाधव हे माझ्या माहितीप्रमाणे आधी शिवसेनेचे, मग शिवसेनेने तिकीट दिलं नाही त्यांना म्हणून इकडे पवारसाहेबांकडे आले, मग पवारसाहेबांकडनं परत शिवसेनेत आले वगैरे वगैरे. हा त्यांचा तो इतिहास आहे. मग आजपर्यंत ते पुस्तिकेचं किंवा त्या ह्याचं का नाही हे केलं? आणि ब्राह्मण समाजाच्या एवढं घाबरायचं कारण काय? तुम्ही ब्राह्मण समाजाच्या मतांवर भास्कर जाधव निवडून येतात का? नाही. ब्राह्मण समाजाने विरोध केला म्हणून भास्कर जाधव पडतात का? नाही. ब्राह्मण समाजाने विरोध केला म्हणून भास्कर जाधवचं शिवसेनेने तिकीट कापलं का? नाही. ब्राह्मण समाजाला मुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांनी त्यांना तिकीट दिलं का? नाही. प्रदेशाध्यक्ष केलं का? नाही. त्याच्यानंतर ब्राह्मण समाजामुळे ते परत शिवसेनेत आले का? नाही. ते जे काय आहे ते त्यांचं स्वतःचं आहे. मग ब्राह्मण समाजावर एवढी टीका करायचं कारण काय? कसं आहे, टीका तोच करतो की जो घाबरतो. त्याच्यात त्यांनी एक शब्द वापरला, लेखणीचा दहशतवाद. लेखणीचा दहशतवाद समजा हा ब्राह्मण समाजाचा आहे तर तो आहे, नक्की आहे. कारण ब्राह्मण समाज जो लिहितो ते खरं लिहितो. आज ठीक आहे, तुम्ही आमदार आहात, पण समजा हे बघितली, काय म्हणतात त्याला, प्रतिमा बघितली तर नातूंपेक्षा यांची प्रतिमा चांगली आहे का? विनय नातू जे आहेत किंवा त्यांचे वडील, त्यांचं जे काही कर्तृत्व होतं ते आमदार होते वगैरे वगैरे, तर यांच्यापेक्षा यांचं कर्तृत्व, यांची प्रतिमा उजळ आहे का? यांची प्रतिमा किती उजळ आहे हे मी सांगायची गरज नाही. रामदास भाई सांगतात किंवा आपले राणे साहेब सांगतात. अशी अनेक लोक आहेत की हे यांच्या प्रतिमेबद्दल म्हणजे ह्यांना काय म्हणतात ते त्यांना सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे. मग ब्राह्मण समाजाबद्दल एवढी हे का? मी बघून घेईल वगैरे वगैरे वगैरे, मी माझ्या तुम्ही ठाम आहात ना. तुम्ही ब्राह्मण समाजाला घाबरत नाही, ब्राह्मण समाज तुम्हाला घाबरतो अशातला भाग नाही आहे. ब्राह्मण समाजाला जे करायचं ते करेलच, नक्कीच करेल. आता मी एक विचारतो की हे ब्राह्मण समाजांना लेखणी किंवा त्यांनी एक शब्द असाही वापरला की एकाच समाजाची शिक्षण घेण्याची मक्तेदारी होती. मग मी 75 वर्षाचं म्हणत नाही किंवा 79 वर्षाचं म्हणत नाही, पण भास्कर जाधव जेव्हापासून त्या गुहागरचे आमदार झालेले आहेत, किती कुणबी लोकांना फुकट शिकवलं आहे, किती कुणबी लोकांना शिक्षणासाठी मदत केली आहे, किती कुणबी लोकांना वरती आणलं आहे, किती गुहागरमधले इंडस्ट्रीज आणलेल्या आहेत, किती कुणबी लोकांना त्यांनी इंडस्ट्रियलिस्ट केलेलं आहे. त्यांची स्वतःची किती मोठी अशी कॉलेजेस किंवा शाळा आहेत, मला त्याच्याबद्दल एवढी माहिती नाही म्हणून मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही, पण आहेत की जिथे हे फुकट इतर समाजाला शिक्षण देतात. काय आणि ब्राह्मण आणखीन त्यांचं त्या संपूर्ण याच्यामध्ये 90% कुणबी समाज होता असं त्यांचं म्हणणं होतं. तर याच्यामध्ये कुणबी समाज समजा ब्राह्मणांचं ऐकत असेल, यांचं ऐकत नसेल, जाधवांचं ऐकत नसेल, ही भीती असेल, तर मग कुणबी समाजाचा तरी तुमच्यावर विश्वास आहे का? आणि कारण त्यांचं म्हणणं म्हणजे तुम्ही इतरांचं ऐकून हे करू नकात वगैरे वगैरे, त्यांनी जे काही सांगितलं ते म्हणजे ब्राह्मणांचं ऐकून ते 90चे कोण आमदार होते ते पडले, हे नाही.
ठीक आहे, तुम्ही जिंकलात याचा अर्थ असा नाही की तुम्ही ब्राह्मण समाजाला काहीही बोलावं. आणि आज तुम्ही ब्राह्मण समाजाला बोललात, उत्तम. मी तर म्हणतो आणखीन बोलावं तुम्ही. कारण तुम्ही बोलल्याने ब्राह्मण समाजाला किंवा आम्हाला ब्राह्मणांना काहीच फरक पडत नाही. आम्ही जे पुढे जाणार ते पुढे जाणारच. तुमचं अस्तित्व काय आहे? तुम्ही आज इतक्या वर्षापासून एवढं तडफदार टाण करून बोलतात, अगदी पाचकट बोलतात तुम्ही. ठीक आहे, तो तुमचा प्रश्न आहे, तुम्ही कसं करावं हा तुमचा प्रश्न आहे. पण याच्यामध्ये भास्कर जाधव एक विसरतात की त्यांची प्रतिमा किती मलिन होती. आता त्यांना प्रतिमा मलिन होती, आणखीन आहे, आणखीन करून घ्यायची. बेस्ट विशेस, अगदी बेस्ट ऑफ लक भास्कर जाधव तुम्हाला. आम्हाला काहीच जात नाही. आमची प्रतिमा कालही चांगली होती, आजही चांगली, आणि उद्याही चांगलीच राहणार. उद्याही आमची प्रतिमा चांगली राहणार. कारण आम्ही कधीच आणखीन ते परत मदत कोणाची घेतली? ब्राह्मणांना बदनाम करायची. म्हणजे नानासाहेब पेशव्यांनी ते आरमार काय बाद केलं महाराजांचं वगैरे. साने गुरुजी कोण? मग साने गुरुजींचं हे घेतलं, मग त्यांची तरी घ्यायची नाही ना. अरे मग एखादं उदाहरण दाखवायचं तर एखादं तुमच्या समाजाचं दाखवायचं ना. तुमच्या बापजाद्यांनी काय केलं ते दाखवायचं ना. ते राहिलं बाजूला. मदत घेतली परत साने गुरुजींची. अरे वा. आणि तोही पिक्चर. आता पिक्चरमध्ये कोण काय दाखवतं हे काय, तो छावा पिक्चर निघाल्यावर कळलं पवारसाहेबांच्या छाव्याने किती दिवे लावले ते. त्यामुळे हे जे भास्कर जाधव बोलले, आणि भास्कर जाधव याचे परिणाम तुम्हाला तर दिसतीलच. पण तुम्ही आत्ता ज्यांचा पट्टा तुमच्या गळ्यात बांधलाय ना, त्यांनाही येत्या निवडणुकीत आम्ही दाखवू. काय त्यांनी 100 सीट कॉर्पोरेशनमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आणून दाखवाव्या. तुम्ही आत्ता आज ज्यांचा पट्टा तुमच्या गळ्यात घातलाय ते, ज्यांचा पट्टा आधी तुमच्या गळ्यात होता, त्यांची काय परिस्थिती आहे तेही आम्ही बघतोय आणि दाखवली आम्ही त्यांना. ही आम्हीच दाखवली. भास्कर जाधव, ही परिस्थिती आम्हीच दाखवली. राजू शेट्टी आमच्या विरुद्ध बोलले. राजू शेट्टीला आज इथून पुढे एक निवडणूक राजू शेट्टीला आम्ही जिंकू देत नाही. आम्ही 3-3.5% आहोत. ठीक आहे, आम्ही कोणाच्या आध्यात मध्यात नाही. पण मध्यात आला तर आम्ही सावरकर आहोत, तुम्हाला बाजूला काढून. कळलं? त्यामुळे माझ्या भास्कर जाधवांना शुभेच्छा आहेत. त्यांनी अजून ब्राह्मणांना लाखोली व्हावी. जितके ब्राह्मणांना लाखोली व्हाल तितके ब्राह्मण पुढे जातील. आणि तुम्ही जे ते राणेंची मुलं तुमच्याबद्दल बोलतात ना, तीच तुमची परिस्थिती आहे. तुमच्या घरातली लोक तुमची, म्हणजे घरातली म्हणजे ही जी काही तुमची आजूबाजूची लोक आहेत, तुम्ही काय केलेलं आहे ते पूर जेव्हा मागच्या वेळेस आला आणि उद्धव ठाकरे तुम्ही ज्यांचा पट्टा तुम्ही तुमच्या गळ्यात बांधतात, काय त्यांना घेऊन जाऊन ती बाई कसं तुमच्या नावाने आरडाओरडा करत होती. तुमचीच होती ना, तुमच्याच समाजाची होती ना. का तिथे विनय नातू सांगायला आले होते तिच्या कानात फुंकर मारायला की बोल म्हणून. तुम्ही अजून बोलत राहा भास्कर जाधव. तुम्हाला शुभेच्छा.